झालेला आहे तो व्लॉग। गुड मॉर्निंग, तुम्हा सर्वांना खूप खूप माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। काल आम्ही साल्ट मध्ये गेलो होतो आणि तुम्ही पाहिलं असेल मुलीने चॉकलेट खरेदी केली। तिने खूप केली होती पण मी तिला कॅन्सल करायला लावली, कारण की खूप चॉकलेट खाल्ल्याने स्वतःच्या शरीराला हानिकारक असतं, दात वगैरे किडतात, म्हणून तिला कमी चॉकलेट घ्यायला सांगितली। ती चॉकलेट फार महागडी होती, पण काय पण म्हणा, पण इम्पॉर्टंट नसते, पण महागडी होती चॉकलेट। एवढी महागडी चॉकलेट घेऊन शरीराची स्वतःची त्रास करून घेण्यापेक्षा तिला कमी घ्यायला लावली। आणि बघा आज सकाळचे वाजलेले आहेत 6। आम्ही आलोय फार्म हाऊस वरती आणि काल आम्ही तिथून फार्म हाऊस वरूनच कर्ज तिकडे साल्टला गेलो होतो, सॉल्टला चॉकलेट्स आणायला। तर आज दुसरा दिवस फार्म हाऊस मधला, कारण की सॅटर्डे संडे असल्यामुळे आम्ही इथे येतो कर्जतच्या फार्म हाऊस वरती। तर आज संडे असल्यामुळे फ्रेश पिऊन माझी सुरुवात म्हणतात ना, गुड मॉर्निंग ऑपरेशनच होते। आणि तिथून मी आता एक्सरसाइज करणार आहे, थोडा योगा वगैरे करणार आहे गार्डन मध्ये। तो गार्डन कोणता आहे ते तुम्हाला दाखवते माझ्या समोर। हे पहा, आमच्या फार्म हाऊसच्या समोरचं हे गार्डन आहे। या गार्डन मध्येच मी आता एक्सरसाइज करणार आहे। बघा पहाट किती सुंदर आहे। आणि मी ह्याच्यामध्ये आपल्या कम्युनिटी पोस्ट मध्ये रात्रीचा पण फोटोज टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये बघा रात्रीचा चंद्र किती सुंदर दिसतोय, ते मी कम्युनिटी पोस्ट मध्ये टाकले, तर तिथे जाऊन पण तुम्ही ते फोटो बघू शकता, खूप सुंदर आलेले आहेत। आणि आता मी इथेच योगा करणार आहे ह्या गार्डन मध्ये बघा। आणि खूप सुंदर वास येतोय सकाळी सकाळी, एकदम कुठेतरी चुलीवरती काहीतरी बनतंय असा वास येतोय। आणि चिमण्यांची पण किलबिलाट चालू आहे, हे बघा। कुत्रे पण घुमतायत। सुंदर असं गार्डन आहे बघा आमच्या इथे। या गार्डन मध्ये जाता योगा करणार आहे। हे पहा कसं दवबिंदू पडलंय बघा। गवतावरचे दवबिंदू पायाला स्पर्श करत होतं, त्यामुळे आणखीन छान वाटत होतं। कधी तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलात का? उठून बघा, संध्याकाळ होण्याच्या वेळी रात्रीचा अंधकार सर्व जग हळूहळू आपल्या अंधारामध्ये घेऊन टाकतो। मग हाच अंधकार ब्रह्ममुहूर्तामध्ये होण्याच्या आधी अजून जास्त काळा होतो। आपले ही जीवन असंच आहे। आपल्या जीवनाच्या समस्या अंतभर असतात। ही समस्या भीषण रूप घेते आणि मग आपल्या समोर येतात। मग अशा परिस्थितीत लोक हार मानतात, भीती खातात, परंतु जर आपण हार मानली नाही तर सदैव सूर्यदेव आपल्या समक्ष उभा राहील आणि जीवनाच्या समस्या अशाच मिटून जातील। रात्रभर अंधाराशी संघर्ष करून सूर्य भगवान आपल्या वेळेनुसार उगवतात। ते कधीच कंप्लेंट करत नसतात की मी किती रात्रभर अंधाराशी संघर्ष केलाय। ते त्यावेळेस विसरून जातात आणि पुन्हा नवीन उमेद, नवीन ऊर्जेने उगवतात आणि सगळ्यांना उजेड देतात। तसेच मनुष्यही जर असा वागला आणि आपल्या नवीन उमेद आणि नवीन ऊर्जेने पुन्हा कामाला लागला तर नक्कीच तो जगामधला आनंद घेऊ शकतो। प्रथम मी रनिंग करते, त्यानंतर एक्सरसाइज करते, एक्सरसाइज नंतर योगा असतो, योगा नंतर मेडिटेशन करते। असं मला पूर्ण 1.5 तास जातो सकाळच्या वेळी। त्यामुळे मी सकाळी लवकरच उठून ही एक्सरसाइजला सुरुवात करते। आता काळाची गरजच आहे एक्सरसाइज, तर सर्वांनी करावी। असं एक्सरसाइज आणि योगा संदर्भात मी थोडीफार माहिती अगोदरच्या ब्लॉगमध्ये दिली आहे, तिथे पण तुम्ही जाऊन माझा तो ब्लॉग बघू शकता। तिथे पण तुम्हाला योगा संदर्भात कुठलं आसन आहे, काय आसन केल्याने काय आपल्यावर परिणाम घडतो ते मी तिथे सांगितलेलं आहे, तो पण तुम्ही जाऊन बघू शकता। डेली एक्सरसाइज केल्याने एक नवीन ऊर्जा डेली आपल्याला मिळते आणि मग आपण नवीन ऊर्जेने त्याप्रमाणे आपली कामं होत असतात। जेव्हा मी 4वी, 5वी, 6वीला असताना आमच्या शाळेमध्ये रोज एक्सरसाइजचा पिरियड असायचा। त्यावेळी आम्ही एक्सरसाइज करण्यासाठी ग्राउंडवरती जायचो, तेव्हा आमच्या हातात डंबल्स दिले जायचे। त्या डंबल्सने आम्ही एक्सरसाइज करायचो। त्यावेळेस आम्हाला नव्हतं एवढं काही कळत,
की ते काय असायचं काय, आम्हाला फक्त खेळ आहे हे एवढं मात्र माहीत असायचं. पण ते केल्याने आमच्या शरीराला आजही चांगलं वळण लागलेलं आहे. थांबा, अजून ब्लॉग संपलेला नाही. पुढे तर खूप सुंदर ब्लॉग झालेला आहे आणि खूप चांगली माहिती आहे त्याच्यामध्ये. हे पहा, कुठेतरी मंदिरामध्ये आरती चालू आहे. कर्जतच्या गावामध्ये मंदिर असणार आहे, तिथे आरती चालू आहे. त्या आरतीचा आवाज सुद्धा येतोय. सकाळी सकाळी आरतीचा आवाज कानावर पडल्याने मन एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि खूप सुंदर वाटतं कानाला सकाळी सकाळी अशी आरती आणि सकाळचं वातावरण. बघा तुम्ही, इथे सर्व पोपट वगैरे पण सुद्धा आहेत. एवढे सुंदर, म्हणजे हे बघा पोपट 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 किती सारे गेले पोपट. हे बघा, हे सगळे पोपट इथे फिरव का, हा पण पोपट. हे खूप सारे पोपट आहेत इथे आणि इथे पेरू वगैरे खायला येतात ना पोपट. हे बघा, त्या रेड कलरच्या झाडावरती सगळे बसलेत पोपट. बघा, दाखवते तुम्हाला. हे पहा, इथे आम्ही आता कमळ लावणार आहे म्हणून हे कमळासाठी पाणी साचवून ठेवलंय. पक्षी पण पितात पाणी इथे. हे पहा, आणि तुम्हाला मी बोलली होती ना की एक सरप्राईज आहे. आम्ही काय केलंय फार्म हाऊस वरती नवीन, तर मी तुम्हाला तेच दाखवण्यासाठीच घेऊन जातीये. बघा, खूप सुंदर अशी आम्ही शेती केलेली आहे आणि त्या शेतीमध्ये काय लावलंय ते तुम्हाला दाखवते. हे बघा, ही ते आम्ही शेती केलेली आहे. तर हे आहेत ते हळदीची झाडं आहेत. हळद असते ना, हळदीची झाड आहे. ते कर्दळीप्रमाणेच दिसते पण ते हळदीची झाडं आहेत. आणि हे पहा, टमाटर लावलेले आहेत आणि इथे छोटे छोटे टमाटर पण आलेले आहेत. बघा, हे बघा, अशी एक छोटीशी शेती लावलेली आहे. इथे टमाटर लावलेले आणि आणखीन तुम्हाला दाखवते काय लावले ते. हे बघा, हे छोटे छोटे रोपटे दिसतात ते भेंडीचे रोपटे आहेत.
हे बघा. आणि त्याच्या समोर जो लावले ना शेतीमध्ये ते तुम्हाला मी दाखवते. हे जे लावलेले आहेत ना ते आहेत पत्ता गोबी, म्हणजे कोबू लावलेला आहे. हे बघा, ही कोबूची झाडं आहेत. सध्या रोपटे आहे, पण मी तुम्हाला अजून पण दाखवू शकते. आमच्या बाजूच्या फार्म हाऊस वरती मस्त असे ना कोबू आलेले आहेत तिथे असे, म्हणजे ह्या पानांचाच राऊंड अप कोबू होतो. ही जी पानं दिसतात मध्ये त्या पानांचाच गोल 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 होऊन मग तो कोबू तयार होतो. हे बघा, ह्याचं मोठं पण तुम्हाला मी दाखवते एक थोड्या वेळाने, कारण की दुसऱ्या फार्म हाऊस वर आहे, आमच्या बाजूचाच फार्म हाऊस आहे, तिथे आहे. तिथे असे मस्त कोबू आलेले आहेत. ते राऊंड ऑफ जे पत्ता गोबी बघा इथे थोडे थोडे तुम्हाला दिसत असेल. हे बघा, ह्या पानांचाच गोल गोल होतं आणि तो कोबू तयार होतो. ह्या पानांचाच कोबू तयार होतो बघा, दिसते ना समोर तुम्हाला गोल. हे बघा, हा गोल तयार होतो मध्ये मस्तपैकी आणि मग तो कोबू तयार होतो. तर ही बघा, मी तुम्हाला नवीन म्हणलं ना फार्म हाऊस वरती ही अशी आम्ही शेती लावलेली आहे, खूप सुंदर. हे बघा, आकाशात पक्षी एवढे सुंदर उडतायत ना, खूप छान वाटतंय. अनेक प्रकारचे पक्षी आहेत तिथे. हे बघा, आणि तुम्हाला दाखवते की छोट्याशाच आंब्याला मोहर आलेला आहे इथे. आणि अजून एक माझ्या आंब्याला मस्त आंबे लागलेले आहेत. तो अगोदर आलेला मोहर आहे आणि आता हा बघा स्टार्टिंगचा मोहर आंब्याला लागलेला आहे. तर ह्यावेळी कर्जतवरून आम्हाला आंबे खूप छान खायला भेटतील. गेल्या वर्षी नाही भेटले, कारण की गेल्या वर्षी थोडा पाऊस वगैरे झाल्यामुळे ते मोहर गळून गेला. थोडेफारच आंबे निघाले होते, 50 आंबे निघाले होते. पण त्याच्या गेल्या वर्षी अगदी 4 पोती आंबे निघाले होते. खूप मस्त वाटले, खूप गोड आणि अप्रतिम आंबे आहेत, ऑसम लागतात खूप. तर खूप सुंदर आम्ही आंबे गेल्या वर्षी झाले. हे बघा पोपट, किती सारे पोपट आहेत, बापरे. हे पहा, राऊंड अप मारतात का, एक्सरसाइज करतात वाटतं पोपट पण. किंवा पोपट. आणि तुम्हाला सांगते आणखी ना, हे बघा रात्रीचा जो चंद्र होता ना तो बघा समोर दिसतोय. आणि हा इथे जे फार्म हाऊसच्या बॅक साईडला चंद्र दिसतोय, नंतर फार्म हाऊसच्या समोरच्या साईडला इकडे सूर्य उगवणार. तो पण मी तुम्हाला दाखवेल. अजून उगवलेला नाहीये सूर्य, उगवला असेल पण अजून वर आलेला नाहीये तो सूर्य. तर तो पण मी तुम्हाला दाखवेल सूर्य. आणि हे पहा, ही जी अजून छोटी झाडं आहेत, काही मोठी झाडं आहेत आंब्यांची, तुम्हाला दाखवते. आणि इथे पण म्हणजे बाजूच्या फार्म हाऊसचा तो कोबू मी बोलली तुम्हाला, ते दाखवते थोड्या वेळाने. आता हे पाहून घ्या, सुंदर आहे आमच्या इथे अशी आंब्यांची बाग वगैरे. तिकडे ह्या झाडांना अजून मोहर आलेला नाहीये आणि काही झाडांनाच मोहर आलेला आहे. तर मी तुम्हाला ना अजून एक दाखवते. आमच्या इथे गजोबा पण आहे. तिथे आम्ही म्हणजे अजून काही वेळ मिळत नाही तिथे बसायला, पण तिथे एक्सरसाइज वगैरे योगा वगैरे करायला खूप सुंदर आहे ते पण. हे पहा नारळाची झाडं. माझ्या फर्स्ट जो व्लॉग होता ना त्यात मी तुम्हाला दाखवलं होते नारळाची झाडं केवढी होती. आता बघा केवढी झालेली आहेत नारळाची झाडं. माझ्या सर्वात फर्स्ट व्लॉग होता तो, त्याच्यामध्ये मी ही नारळाची झाडे अगदी लहान होते रोपटे, आता हे मोठे झालेले आहेत. खूप छान वाटतंय बघायला. आणि हे पहा बघा, हे एक झाड आहे मस्त मोहरले, पण कशाचं आहे मलाच माहित नाही. हे झाड फुलं आलेली आहेत त्याला सुंदर अशी. ह्या झाडावरती काजवे बसतात रात्रीचे, खूप सुंदर वाटतात. इथे काजवे बसले ती खूप मस्त वाटतात. आणि तुम्हाला दाखवते अजून, हे काजूची झाडं. फर्स्ट ब्लॉग मध्ये पण मी तुम्हाला सांगितली होती काजूची झाडं. तर हे बघा आमची काजूची झाडं. आणि हा पहा आमचा गजोब, खूप सुंदर आहे हा गजोब. आणि आता तुम्हाला वरती जाऊन पण दाखवते गजोबामध्ये. आणि इथे जे चालू आहे ना, इथे स्विमिंगचं काम चालू आहे. ऍक्च्युली पूर्ण नाही झालेलं आहे, थोडंसं इथे बाजूला रेल्वेचं काम चालू आहे. तिथे जे आवाज म्हणतात ना, दगड खाण्यासाठी जो बोरिंग लावले जातात ना त्याचा आवाज फार येतो. मग ते काम चालू असल्यामुळे हे आम्ही काम नाही केले, कारण की स्विमिंगला तडे जातात ना त्या आवाजाने, म्हणून आम्ही अजून काम केलेलं नाहीये. म्हणजे सुरूच आहे,
आता स्टार्टिंग होईल त्याची. तर हा अर्धाच खड्डा खांदून झालेला आहे, तर इथपर्यंत स्विमिंग करणार आहे त्याचं. आणि हा हे पहा गजोबा मध्ये घेऊन जाते तुम्हाला. बघा पाला पाचोळा भरपूर पडलेला आहे झाडांचा. हे जे आहे ए डॉगीज, वाय यू क्राइंग डॉगी, चलो भागो यहाँ से. हाय, गुड मॉर्निंग डॉगीज. हे बघा त्यांचं छोटं पिल्लू बी आहे आणि 2-3 मोठी डॉग आहेत, भुंकतायत. हे बघा हे जांभळाचं झाड आहे. जांभळं येतात उन्हाळ्यात, पण ते फार लांब असल्यामुळे काढता येत नाही. आणि हा आमचा गजोबाच्या आतमधला. आता मला लाईट्स लावून दाखवते तुम्हाला. लाईट्स खूप सुंदर आहेत तिथल्या. सुंदर अशा लाईटी आहेत. खूप छान वाटतं रात्रीच्या वेळी ना ह्या लाईटी लावले ना, खूप सुंदर वाटतं बघा. बघा डॉगी शांत झाले बिचारे, नाही ओरडत. बाय. हे बघा चालले डॉगी. आणि हे पहा आमच्या आता बंगल्याच्या पाठच्या साईडचे तुम्हाला हे दाखवते काय काय आम्ही तिकडे लावले. बंगल्याच्या बॅक साईडला फुलांची झाडं लावली, खूप सुंदर फुलं येतात त्याला. सगळे वेगवेगळ्या कलरची जास्वंदीची फुलं लावलेली आहेत. हे पहा माझ्याकडे मी म्हटलं ना तुम्हाला मखमली, ह्याला काय म्हणतात ऍक्च्युली मला नाही नाव माहिती आहे, पण मखमली फुलं आहेत त्याला. हे बघा ते एक झाड आहे. हा जो आहे मोगऱ्याचं झाड आहे, सुंदर असं हे. याच्यानंतर ह्याला ना व्हाईट आणि रेड फुलं येतात, त्याला व्हाईट रेड फुलं येतात. हे मोगऱ्याचंच आहे. पुन्हा अगदी तुम्हाला दाखवते, इथे पण बघा जास्वंदीचं. आता जास्वंदीचं फुल आलेलं आहे. हे बघा जास्वंदीची फुलं कळ्या आलेल्या आहेत. जास्वंदीची फुलं हे मोगऱ्याचंच आहे. आणि हे जास्वंदी येलो कलरचं जास्वंदी लावलेलं आहे बघा. इथे एक आहे, हे कोणतं फुल आहे माहित नाही, पण याला पण कळी छान आलेली आहे. हे बघा हे रेड कलरची जास्वंदी, मोगरा आणि हा पुन्हा येलो कलरचा जास्वंदी. आणि हे पहा मोगरा, इथे मोगऱ्याचं फूल आलेलं आहे. आणि मला खूप आवडतो मोगरा. मोगऱ्याचा गजरा सुद्धा मला खूप आवडतो. मोगरा म्हणला की मोगरा आणि आबोली माझ्या आवडीची फुलं. हा काय सुंदर वास येते मोगऱ्याचा, वा. आणि तुम्हाला माहिती आहे का इथे पिंक, हे पहा पिंक कलरची जास्वंदी. पिंक कलर आहे याला कळ्या पण छान आलेल्या आहेत. आणि सुंदर अशी जास्वंदी. हे आपल्या बंगला फार्म हाऊसच्या पाठची साईट आहे, तिथे सगळे फुलांची झाडं लावलेली आहेत. हे पहा इथे एंट्रीला आमच्या 2 अशी ही झाडं लावलेली आहेत. आणि दिस इज द एंट्री. वाव, बगळे आलेत बघा, किती सुंदर बगळे आलेले आहेत. उडून गेले बगळे सगळे.
हे पहा, आपण दुसऱ्या फार्म हाऊसवर आलेलो आहे आणि तिथली झाडं तुम्हाला मी दाखवते. हे बघा, इथे काहीतरी त्यांनी लावलेले आहेत. मे बी मला हे झाड नाही माहिती, पण इथे पण काहीतरी लावले छोटे छोटे बघा. हे असे मिरीसारखे दाणे आलेले आहेत त्याला. तर हे कशाचं झाड आहे मला माहित नाही बघा, पण असे मिरीसारखे दाणे आलेले आहेत त्याला. आणि हे बघा, हे पेरूची झाडं, सुंदर पेरू आलेले ते बाजूच्या फार्म हाऊसला आहे. पण मी तुम्हाला इकडे का घेऊन आली माहिती का, इथे तुम्हाला मी कोबू दाखवायला घेऊन आली आहे. आणि इथले कोबू तयार थोडे झालेले म्हणून दाखवायला आले. हे बघा, इथे पण त्यांनी छोटी छोटी काहीतरी शेती केलेली आहे. आवळ्याचं झाड दाखवते तुम्हाला, खूप सुंदर आवळे येतात. मी इथूनच घेते आवळे नेहमी. हे बघा, आवळ्याचं झाड. आणि हे पेरूचं झाड आहे. अगदी गावाकडे आल्यासारखं वाटतं. इकडे आले की नाही, अगदी गावाकडे आल्यासारखं वाटतं, कारण की सगळी शेती वगैरे आहे. हे बघा, हे फ्लावरची झाडं आहेत. याला अजून फ्लावर आलेले नाही आहेत, पण हे फ्लावरची झाडं आहेत. आणि तुम्हाला हे दाखवते. हे बघा, हे बघा, अशी पत्तागोबी, कोबू म्हणतात ना. बघा, ह्या पानांचा कसा राऊंड अप होतोय. किती सुंदर शेती लावलेली आहे आणि किती सुंदर वाटतं हे बघायला. पण आजकालच्या आपल्या लहान मुलांना हे सगळं माहीत नसतं आणि कसं बनतं, काय बनतं. जेव्हा त्यांना इकडे आणून जर ते दाखवलं तर त्यांना कळेल की कोबू कसा बनतो किंवा फ्लावर कसा बनतो, फ्लावरची झाडं कोणती, कोबूची झाडं कोणती, हे मुलांना समजतं ह्याच्यातून. हे बघा, जर नाही समजलं तर माझा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर आणि कोबू हा कसा तयार होतो हे तुम्हाला कळेल. तुमच्या मुलांनाही हा व्हिडिओ दाखवा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने पहिला सबस्क्राईब करा, कारण की अशीच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. कारण की वेगवेगळ्या ठिकाणी गेले तर वेगवेगळी माहिती मिळते तिथली. तर तुम्ही तुमच्या लहान मुलांनाही असे व्हिडिओ दाखवू शकता की तिथे शेती कशी लावली जाते ते. हे पहा, आणि हे बघा, इकडे पण त्यांनी ती शेती लावलेली आहे पूर्ण. बघा, गायींचा वास येतोय, शेणांचा. इथे गायी पण आहेत, त्यांचाही वास सुंदर असा येतोय. हे बघा, इथे पण छोट्या ह्याच्यामध्ये. हे बघा, हे झाडांना पाणी घालण्याचं आहे. हे बघा, टमाटर लावलेले आहेत. सगळे टमाटर आलेत बघा, किती छान. वाव, आता भाजीसाठी घेऊन जाते इथलेच टमाटर. कच्चे टमाटर, कच्चे टमाटरची चटणी फार छान होते. आणि चाचा जी क्या कर रहे हो? गुड मॉर्निंग चाचा जी. फुलांची झाडं पण आहेत. आणि हा बघा घेवडा, घेवड्यांचे वेल. हा घेवडा आहे. ही कोथिंबीर बघा. वा, घेऊन जाते जाताना कोथिंबीर भाजीला. हे बघा कोथिंबीर, मुलांना दाखवा कोथिंबीर कशी येते. हे बघा झाडांमध्ये, हे बघ कसं मस्त कोथिंबीर आलेली आहे. वास खूप सुंदर येतोय कोथिंबीरीचा. हा, मस्तच सुंदर वास येतोय कोथिंबीरीचा. खूप सुंदर वास येतोय कोथिंबीरचा. सकाळी सकाळी तुम्हाला मॉर्निंग करून योगा करून तुम्हाला दाखवते इथे झाडं वगैरे कशी आहेत ते. आणि इथे गायी पण आहेत, तुम्हाला गायी पण दाखवते. शेणांचा वास येतोय गायींचा, सकाळी सकाळी मस्त वाटतंय. हे
सकाळी सकाळी बघा मस्ती करतायत हे गाई. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हरे कृष्णा. अरे वासरू पण आले, गाई पण आली. हाय सगळ्यांना हाय करा. गुड मॉर्निंग. हो हो, क्या बात आहे. मस्त त्याने आवाज केला. मस्ती करतात गाई लोग. चाचा जी ये देखो हाय करने के लिए आ गए सब लोग. ये सुबह सुबह अच्छा काम है आपको. ये सुबह सुबह मस्ती करते हैं क्या गाय लोग, है ना. कोथिंबीर बहुत अच्छा लगा दिया है. बहुत अच्छा लग रहा है. स्मेल देखो कितना अच्छा आ रहा है. बोले को भी जाएंगे. हाँ अभी जाऊंगी ना, 4-5 बजे जाऊंगी तभी लेके जाती हूँ. बघा गाई किती सुंदर मस्त खेळतात. गाई पण इकडे पण आहेत. हा गायींचा गोठा आहे आणि छोटस वासरू कडे घेऊन जाते तुम्हाला. खूप सुंदर वासरू आहे, खूपच सुंदर. असं काहीतरी वेगळं बघायला. मला वासरू खूप आवडतात. मला लहान वासरू वगैरे असे खूप आवडतात बघायला वगैरे. तर हे बघा छोटस वासरू आमच्या गावाकडे पण आहे, पण तिथे पण तुम्हाला पण ते वासरू आहेत, पण ते लांब असतात म्हणून मी नाही दाखवू शकते. पण हे बघा एक छोटस वासरू. हाय वासरू. आणि ही गाय. हे हाय गाई. वासरू ये ये ये. त्याला वाटतं भीती वाटते. ये गाई गाई गाई. हे बघ खूप सुंदर वासरू आहे. आंबा. आणि इकडे दूध पण देतात आम्हाला. कधी कधी ना गायींचं दूध काढलं ना की आम्हाला दूध पण मिळतं. ह्या गायींचं खूप छान असतं. हे बघा शेण, शेणाचा सडा आलेला आहे. इथं जो आतमध्ये आहे तो गोठा आहे. गोठ्यामध्ये सगळे गायींचं शेण आहे. इथे पाणी आहे गायींसाठी. हे बघा तुम्हाला मी कन्स्ट्रक्शन दाखवते. आपल्या डायरेक्ट कर्जत टू CST पर्यंतचं कन्स्ट्रक्शन जे आहे ना ते मी तुम्हाला दाखवते. खूप चालू आहे काम, त्यामुळेच आमचं स्विमिंगचं काम आम्ही थांबवलेलं आहे. हे मट्टी डाला आहे क्या अभी. अच्छा हे बघा शेण. हे सुकवलेली शेण जे चुलीसाठी वगैरे जाळण्यासाठी यांनी ते शेण सुकवून ठेवलेले आहेत चुलीमध्ये जाळण्यासाठी. पक्ष्यांचा इकडे बघा वरती पण फार्म हाऊसचे भरपूर मोठे बंगले आहेत. तिकडे पण वरती पण हे बघा इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे रेल्वेचं. आमच्या जवळ अगदी असल्यामुळे एकदम इथूनच डायरेक्ट कर्जत टू CSTच्या ट्रेन मिळून जाईल. म्हणजे डायरेक्ट आम्ही बसलो की डायरेक्ट इथे कर्जतलाच येऊ आपण आमच्या लोकेशननी. हे बघा हे रेल्वेचं काम चालू आहे इथे. हे जे खड्डे खांदलेत ना इकडे मोठे मोठे ते रेल्वेचंच काम चालू आहे. त्याचेच मला वाटतं मे बी इथं बोगदा असेल. हे बघा कसं काम चालू आहे सगळं. सूर्य यायची वेळ झालेली पण आहे. लाल झाले सर्व आकाशामध्ये. ते बघा इथे काम चालू आहे. सकाळी सकाळी ते तुम्हाला काम दाखवते. बघा झाडांवरती सुंदर सुंदर कोकिळा वगैरे पण आहे. सगळ्या खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतात इकडे सगळे. म्हणतात ना महिन्यातून एकदा जरी कुठे रिलॅक्स होण्यासाठी जायचं म्हणलं ना तर खूप बरं वाटतं. खूप रिलॅक्सेशन वाटतं.
अशा ठिकाणी आल्यानंतर नॅचरल ऑक्सिजन मिळतं. मेन म्हणजे नॅचरल ऑक्सिजन. आपल्या रहदारीच्या ठिकाणी आपल्याला सगळं केमिकल नाकामध्ये शरीराची थोडी वाट लागते. मग कधीतरी महिन्यातून एकदा अशा ठिकाणी यायचं की जेणेकरून आपल्या शरीराला क्लीन करून घ्यायचं. ऑक्सिजन आतमध्ये घेतल्याने आपली जी ऑक्सिजनची जी लेवल आहे ती चांगली वाढते फ्रेश ऑक्सिजननी, आणि आपल्या ब्रेनला पण चांगलं ऑक्सिजन मिळतं. त्यामुळं शरीराची एक चांगली मेंटेन राहतं शरीर, की काही त्रास होत नाही. बघा पक्षी, आभाळ बघा, आकाशात बगळे पण आहेत, उडत आहेत बघा बघा. हे पहा गाई. हा दुसरा फार्म हाऊस आहे, आमच्या शेजारचाच आहे फार्म हाऊस हा. तर आता मी माझ्या फार्म हाऊसवर जाते. कशी मस्ती करताय बघ. हे बघा मस्त वासरू दूध पित आहे बघा गाईच. हे असे दुर्मिळ क्षण बघायला कमीच भेटतात वासरू गाईचं दूध पिताना. हे बघा कसं गाईचं दूध पितंय वासरू. खूप छान वाटतंय बघायला. सकाळी सकाळी असं सीन एकदम मस्त वाटतं बघायला. आता हे चाचा आहेत ते ना दूध काढणार आहे. वासरू दूध पिऊन झाल्यानंतर जे उरलेलं दूध आहे ते ह्या बादलीमध्ये काढणार आहे. तुम्हाला बादली दाखवतो. हे बघा ह्या बादलीमध्ये आता दूध काढणार आहे आणि वासरूला साईडला केलेलं आहे कारण की त्याचं आता पोट भरलेलं आहे दूध पिऊन. तर आता हे राहिलेलं जो दूध आहे ते आता हे चाचा बघा काढतात दूध कसे. मेरे को निकालने देगी क्या दूध? ये बहुत लाभ मारते थे हम, पैर बांध दिया. अच्छा, इसके लिए पाव बांधाय ना, लात मारते ना. बहुत लाभ मारते. हे बघा पहिलं पाण्याने क्लीन करून घेतलं दूध काढण्यासाठी. हे आपल्या मुलांनाही दाखवा कसं गाईचं दूध काढतात वगैरे. हे बघा पहिलं पाण्याने धुवून घेतलं आणि आता बघा ये क्या लगा रहा है चाचा जी? राई तेल. क्यों? तेल लगाएगा तो अच्छा होता है. अच्छा अच्छा होता है क्या? राई तेल लावलंय त्या गाईच्या थानाला. क्या होता है फिर राई तेल लगाने से अच्छा निकल? ये थोड़ा अच्छा रहता है. अच्छा रहता है. दूध लेगा. अच्छा. कितना दूध निकलता है? ये आधा लीटर दूध देते हैं. आधा लीटर देते हैं. हाँ. दूध छूटता ही नहीं है.
बार देते हैं, कोई एक बार देते एक हैं बार दूध। में देता है। अभी कितना गाय दूध देता है? एक ही दे रहा है। हाँ, अभी कौन सा गाय प्रेग्नेंट है क्या? वो बड़ा गाय है। बड़ा गाय है। अभी कब आएगा उसका बच्चा? वो मई महीने में। मई महीने में आएगा। तब तक ये मई महीने तक ये दूध चलेगा आपको ना? हाँ, चलेगा। इसको चराने के लिए भेजते होगे ना बाहर? हाँ? बाहर भेजते हैं क्या चराने के लिए? दूध हाँ, ये हो गया दूध इतना निकाला? इतना, अब फिर बच्चे लगाएंगे। अच्छा, बच्चा लगाएंगे, फिर बच्चा लगा के फिर दूध निकालेंगे। हाँ, ये देखो, बच्चा लगा के फिर से दूध निकालेंगे बोल रहे चाचा जी। हे बघा, आता दूध चाचाने एकदा काढून झालंय, दुसऱ्यांदा परत चाचा दूध काढतील। आता आम्ही, ये क्या चाचा जी, इधर के बीट लगाया है क्या? ये वाला ये क्या है? ये कोबूच्या जातची ही कुठली दुसरी भाजी आहे असं चाचा म्हणतायत। मला माहिती नाही, हे मला तर बीट सारखं दिसतंय पण ते माहित नाही। ते म्हणतात की कोबूची दुसरी जात आहे। आणि हे पहा, मिरच्यांची झाडं बघा, रूट जमिनीमध्ये आहेत आणि वरती मिरच्या लागलेल्या आहेत। मुलांना दाखवण्यासाठी छान आहे, कारण की मुलांना माहित नसतात मिरच्या कशा लागतात। आताच्या नवीन पिढीमध्ये येणारी जी मुलं आहेत त्यांना माहिती नाही, बाकीच्यांना माहित असेल, पण तरी पण बघा, रूट पासून अशा मिरच्या लागलेल्या आहेत। मिरच्यांची फुलं असतात, मग नंतर मिरच्या लागतात त्याला। हे बघ, आणि इकडे सुद्धा त्यांनी फ्लावर आणि कोबूची शेती लावलेली आहे। ह्या साईडला खूप सारी लावलेली आहे त्यांनी शेती, आणि आमच्या पण आता शेतीमध्ये लागतायत मस्त। आणले की फ्रेंड्सला देईन म्हणा, पण किती निघतात माहित नाही मला। मोसंबीची झाड आहेत। हे बघा, नारळ लागलेले आहेत झाडाला। हे पहा, सूर्य भगवान आलेले आहेत, दिसतायत का तुम्हाला? पोपट एवढे आहेत ना इकडे, बापरे, भरपूर पोपट आहे।
हे पहा आजचा माझा हा लूक मी घातली आहे घागरा आणि चोली. बघा किती सुंदर आहे आणि तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा की हे घागरा चोली मला सूट होते की नाही. आता सगळं सकाळचं जे रुटीन आहे ते झालेलं आहे, देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी तयार झाली आहे. म्हटलं चला आपण रील्स बनवूया, म्हणून रील बनवण्यासाठी तयार झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा घागरा चोली तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढून मग पुन्हा आम्ही तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. ते ठिकाण एवढं सुंदर आहे की तुम्ही पाहिलं तर तुम्हालाही खूप मन प्रसन्न होईल. अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे, तिथली पण तुम्हाला एक छोटीशी खासियत पण सांगणार आहे. तर चला आपण त्या लोकेशनला जाऊया. मशीनमध्ये लावलेले कपडे ते काढले सगळे आणि वाळत घातले, कारण की आम्हाला निघायचं होतं. हे कपडे आहे ते वाळत घालून थोडीशी रील बनवली, त्यानंतर आम्ही निघालो. हे पहा आता आम्ही जिथं तुम्हाला मी बोलले ना ज्या पॉईंटवर नेणार आहे तिथे आम्ही निघालेलो आहे आणि तिकडूनच तसंच आमच्या घरी जाणार आहे आम्ही. कारण की आम्हाला घ्यायला गाडी येते. तर आम्ही चालत चालत तुम्हाला ज्या लोकेशनला जिथलं तुम्हाला दाखवायचं आहे ना तिथं मी दाखवणार आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे आणि मुलगी ही माझी चाललेली आहे, फुल पॅकिंग केलेली आहे आम्ही. तर सो आम्ही आता निघतोय. नको थोडं ते येल्लो जास्वंदीच आहे. मी तुम्हाला सकाळी म्हणले ना ही जास्वंदी की काय, तर ते येल्लो कलरची जास्वंदी आता उमलल्यानंतर कळालं. हे बघा हिने ही जास्वंदी तोडलेली आहे. तर आम्ही आता चालत चालत चाललोय, कारण की आम्हाला आधी मध्ये रस्त्यामध्ये गाडी घेणार आहे. तरी पण आम्ही ज्या लोकेशनला जायचं तिथे आम्ही चालत चालत चाललेलो आहे आणि तुम्हाला आजूबाजूचा निसर्ग पण दाखवते. निसर्गाची किमियाच एवढी सुंदर आहे की जिकडे तिकडे पाहावं तर इथं ग्रीन निसर्ग आहे, खूप सुंदर वाटतं हे पाहताना. हे बघा तुम्हाला हे बघा किती सुंदर व्हाईट फुलं आहेत सगळी, रेड व्हाईट. फॉर यू गाईज, ओ गाईज आम्हाला तरी घ्या. गाईज दिस इज फॉर यू. फुल जास्वंदीचं येल्लो कलरचं फुल. सो इकडे पण आजूबाजूला फार्म हाऊस आहेत सगळे आणि आजूबाजूला लावलेली ही झाडं आहेत सर्व फार्म हाऊसवरच्या बाजूनी. खूप छान झाडं लावलेली सगळी, मस्त वाटतं. आम्ही बघा ह्या रस्त्याने आता निघालेलो आहोत. ये है कर्जत, ये है रास्ता, ये है हमारा पैर, यहाँ है व्लॉगर और अभी हम जा रहे हैं, जा रहे हैं. आणि आम्ही 2-2 पर्स घेतले. ह्या प्रकारे आम्ही वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही पण करतो. दोघांचं मिळून आम्ही इंडो वेस्टर्न करतो, असं आमचा रूल आहे. अरे यार माझ्यासाठी तरी थांबा, अरे माझ्यासाठी तरी थांबा. गाईज ही जी मी पर्स अडकवली आहे ना ती माझ्या फ्रेंडनी मला दिलेली आहे. तर मला खूप आवडलं. ह्याच्यावरती म्हटलं चला घागरा चोलीवरती आज आपण ही पर्स घ्यावी असं मला वाटलं, म्हणून मी घेतली. आणि ही माझी डेलीची पर्स आहे आणि ती पण मला खूप आवडते, म्हणून मी दोन्ही पर्स घेतलेल्या आहेत तिथे. हे माझी मुलगी पण सोबत चाललेली आहे. तर आम्ही गावकडची पोरं चर्चा करत चाललेली आहेत. ट्रिपल शीट चालले आणि ओरडतात. निसर्गाचा आविष्कार खूप सुंदर आहे. प्रदूषण नाही, गर्दी नाही, माणसांची वर्दळ देखील नाही, घड्याळाच्या काट्यावर चालणारी स्पर्धा सुद्धा नाही. हे पहा रानटी फळं, रानातली फळं, जंगली फळं आहेत. चिंचासारखा याचा आकार आहे पण माहित नाही काय आहे मला ते.
तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा मला, कारण की या फळाबद्दल मला नाही माहिती. आले. हे पहा, मी जे तुम्हाला ज्या लोकेशनला घेऊन आले ते जवळपास लोकेशन यायला लागलं आहे. तुम्हाला दिसत असेल इकडे पाणी आहे. हे जे आहे ते मोरबे डॅम आहे, याला म्हणतात मोरबे डॅम. तर आपण तुम्हाला मी मोरबे डॅमच्याच इकडे घेऊन आलेली आहे. तिकडचंच विशेष तुम्हाला दाखवणार होती, कारण की इकडचे उगवता सूर्य आणि मावळता सूर्य एवढा सुंदर आहे इथे. ते पाहण्यासाठी खूप लांब लांबनं लोक येतात, मुंबई साईडने वगैरे येतात लोक. खूप सुंदर इथली सिनरी आहे आणि खूप छान वाटतं इथे. उगवता सूर्य आणि मावळता सूर्य पाहण्यासाठी खूप लांबनं लोक येतात. खूप छान वाटतं. आणि मी तुम्हाला जिथे ज्यांना भेटवणार आहे ते पण जवळच येत आहे, त्यांना पण तुम्हाला भेटवते. खूप सुंदर वाटतं बघा इथे. आजूबाजूची झाडी हिरवळ किती सुंदर, निसर्गाचं चमत्कारच खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटतं हे सगळ्या गोष्टी करताना. हे बघा वरती समोर डोंगर पाहताय का, तो डोंगर पण आहे. खूप सुंदर वाटते ते डोंगर बघून पण. आता मोरबे डॅमचं पाणी फार कमी झालेलं आहे, कारण की पावसाळ्यात खूप पाणी असतं इकडे, कडेपर्यंत पाणी येतं मोरबे डॅमचं पावसाळ्यामध्ये. हे पहा, जिथे आपण जाणार आहे ते एक सेंटर, हे वडापाव यांचं सेंटर आहे, जिथून आम्ही नेहमी वडापाव मागवतो. खमंग आणि एकदम स्वादिष्ट वडापाव बनवले जातात तिथे. हे बघा, हे आमचे भोसले काका, त्यांच्या इथेच खूप सुंदर वडापाव असतात असे खमंग. आमचा त्यांच्या इथूनच नाश्ता असतो आणि हे मोरबे डॅम जवळच आहेत. हे बघा, आमच्यासाठी आता सरबत बनवणार आहेत आमचे हे भोसले काका. आणि आपण जे तुम्हाला मी एवढ्या वेळ सांगत होतं ना, मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन आले, तर ते हेच ठिकाण आहे जिथे वडापाव, मॅगी, चहा, कॉफी हे या मोरबे डॅमच्या बाजूला खाण्यासाठी खूप लांब लांबनं लोक येतात. आणि यांचं खूप स्वादिष्ट असतं. तुम्ही रेट पण पहा इथे बघा, लेमन सोडा, लेमन ज्यूस, परत जिरा सोडा आणि काय कोणतं जलजर कोकम ज्यूस आहे, नंतर कोकम सोडा आहे बघा. इथे रेट पण आहे सगळे. आणि मॅगीचे वगैरे रेट कुठे लावले तुम्ही? आणि एक चीजवाली मॅगी 80 रुपयाला आहे. 80 रुपयाला. वडापावचा रेट सांगा तुमचा? 15 रुपये वडापाव. 15 रुपये वडापाव बघा. खूप कॉफी आणि मॅगी फेमसच आहे. अच्छा, कॉफी आणि मॅगी फेमस आहे यांची. खूप गर्दी असते. हा, आणि सॅटर्डे संडे तर फार इथे गर्दी असते आणि खूप लोक येतात इथे. आणि ह्या त्यांच्या मिसेस आहेत, ह्या पण त्यांना खूप हेल्प करतात. त्यांच्याकडे जेवणाचे डब्बे सुद्धा जातात, व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण बनवतात. आणि आमचाही डब्बा यांच्याकडूनच असतो. खूप सुंदर जेवण बनवतात. नाही, खूप झालं आम्हाला जेवण. बघा, ते विचारतात काल कमी पडलं का जेवण. नाही, खूप झालं आमच्या चौघांसाठी. तेवढं जेवण खूप झालं, उरलं. आमचे डॉगीज होते, त्यांना आम्ही दिलं जेवण, कारण की बरं झालं उरलं. ते पण चांगलं की डॉगीजना पण तिथं मग येतात ना, त्यांच्यासाठी म्हणजे. डबल होतं ना आमच्याकडे. बारका डबा पण तुमच्याकडे होता आणि एक डबा दिला नव्हता. मी बारका डबा कधीच दिला होता. आतमध्ये. हा, आतमध्येच होता. त्यांना मी ड्रायव्हरना सांगितलं होतं तुमच्या जवळ द्यायला, पण त्यांनी काही दिला नाही. चाचा जवळ दिला तरी झाला असता. चाच्याला तेच म्हणत होते, चाच्यांना पण द्यायसाठी. आता मी बाहेर बसूनच जेवण तिकडे. मस्त रात्रीचं मस्त वाटत असं तिकडे. आम्ही तिथे बाहेर जेवलो. हे पहा, मला गाडी घ्यायला आली आणि त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली पण होती. मोरबे डॅमच्या पाण्याची वर्षभर साठवणूक केली जाते आणि नंतर तेच पाणी आम्हाला पण प्यायला मिळतं. त्याची निगराणी राखण्यासाठी तिकडचे जे जवळचे लोक आहेत, पाणी संदर्भाचे अधिकारी, ते त्या मोरबे डॅमची सगळी राखणी करतात. देतात हे काका. हे सांग, नाव सांग तुझं. जो नाव नाही सांगणार त्याला चॉकलेट नाही आहे तिथे. इथे बघ अजून काहीतरी बनवता येते काका. सांग 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 लोक. पिलू शेरू आहे ना. शेरू हा. ए, तुझं नाव सांग. तुझं सांग. योगीराज. बघ, त्याने सांगितलं तुझं नाव सांग. नाही सांगत आहे नाव. सांग.
सर्व पिक्चर बघतो. हा सांग सांगितलंय तू नाव कुठला बघ सांग बरं कसं त्याला नाव नाही सांगितलं. सांग ना त्यामुळे त्याला काय तुझं नाव सांग ना. बैलाचा पिक्चर बघतोय. पिक्चर बघतोय. हा चालता. आम्ही सर्वांनी ज्यूस पिऊन झाल्यानंतर आमच्यासोबत जे सारथी होते आमचे, त्यांनी पण ज्यूस पिला, त्यांच्या फॅमिलीने पण ज्यूस पिला. आणि मग आम्ही घराच्या दिशेने जाण्यासाठी निघालो. पण वाटेत ट्रॅफिक होती, पण ती ट्रॅफिक क्लिअर झाली. त्यानंतर आम्ही मग पुन्हा जाण्यासाठी निघालो. तुम्हाला हा मोरबे डॅम पासला निसर्ग तुम्हाला कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब. आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच.